नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. UDash प्लस स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, UDash प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर अत्यंत महत्त्वाच्या ज्या टॅब आहेत त्या सुरू झालेल्या आहे आणि त्या टॅबच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थी प्रमोशन जे पूर्ण आपण केलेलं आहे त्यामध्ये जर काही बदल करायचे असतील किंवा मध्येच एखादी विद्यार्थी जर TC वगैरे घेऊन गेलेला असेल तर त्याची माहिती कशी बदलायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, UDash प्लस स्टुडंट पोर्टल 2026 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. नवीन महत्त्वाच्या काही टॅब आहे त्या ऍक्टिव्ह झालेल्या आहे आणि त्या टॅबच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थी प्रमोशन पूर्ण झालेलं असेल तरी आपल्याला त्या विद्यार्थ्यांची माहिती बदलवता येणार आहे, म्हणजे करेक्शन करता येणार आहे. तर मित्रांनो, ही संपूर्ण प्रक्रिया कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित मोबाईलच्या सहाय्याने जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. बघा, UDash प्लस वर आपल्याला लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे आपल्या स्टुडंट पोर्टलचा UDash प्लसच्या. तर इथे दोन टॅब असणार आहे आणि इथे आपल्याला ही जी टॅब असणार आहे 2026-27 या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आपल्याला सर्वांनाही माहित आहे. तर बघा, 2026-27 यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे, एक नोटिफिकेशन येणार आहे, याला क्लोज करून घ्यायचं आहे. दुसरा एक येणार आहे, त्याला सुद्धा क्लोज करायचं आहे. आता मित्रांनो बघा, आपल्या शाळेचा डाटा आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे, प्रत्येक अपडेट आपण बघितलेली आहे, त्यामुळे आपल्याला हे सर्व माहित आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला सत्र जेव्हा सुरू झालं तर या सत्रामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे काम करायचं होतं पहिलं या पोर्टलवर, ते होतं विद्यार्थ्यांचं प्रमोशन. तर मित्रांनो, आपण आपल्या सर्व शाळांचं प्रमोशन वगैरे करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला प्रमोशन केल्यानंतर जे मधातल्या इयत्तेचे विद्यार्थी आहे, जसं आपली शाळा जर 1 ते 7 ची असेल तर दुसरीचा, तिसरीचा, चौथीचा, पाचवीचा, सहावीचा असे इयत्तेमधील जे विद्यार्थी आहे त्यांचं आपण प्रमोशन केलेलं आहे आणि सेम एज स्कूल असं तिथे स्टेटस आपण घेतलेलं होतं. परंतु मित्रांनो, आता जर काही विद्यार्थी काही कारणास्तव जर शाळा सोडून वगैरे जात असतील, TC घेऊन जात असतील, तर त्यांचं आता मित्रांनो आपल्याला जे प्रमोशन केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला करेक्शन करावं लागणार आहे. आणि मित्रांनो, तिथे प्रमोशन करताना जर आपली काही माहिती चुकलेली असेल तर ते सुद्धा आपल्याला करेक्शन करता येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, इथे महत्त्वाच्या काही टॅब ऍक्टिव्ह झालेले आहे. तर त्या टॅबची माहिती मी आपल्याला देणार आहे. प्रत्येक शाळेसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे आपल्याला इकडे जे टॅब दिलेले आहे यामध्ये स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन ही जी टॅब आहे यामध्ये आपल्याला जायचं आहे. यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचे काही सब टॅब तिथे येणार आहे. तर इथे पहिली जी टॅब असणार आहे प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी म्हणून, यामध्ये आपण क्लिक करणार आहोत. यामध्ये क्लिक केल्यानंतर मित्रांनो बाजूला आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. मित्रांनो, मोबाईलवरून आपले सर्व कामं अगदी सहजपणे होणार आहे. फक्त आपल्याला हा व्हिडिओ जो असणार आहे हा स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे परंतु अत्यंत माहितीपूर्ण असणार आहे. तर मित्रांनो बघा, यामध्ये आपण क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. इथे आपल्याला जर आपण इथे आपल्याला मित्रांनो बघा एक टॅब दिसत आहे स्कूलिंग स्टेटस करेक्शन आणि इथे न्यू म्हणून तिथे फ्लॅश होत आहे. तर ही एक टॅब असणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला वर जे आहे पहिली टॅब प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर हा एक नवीन इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे. इथून आपल्याला ज्या विद्यार्थ्याचं करेक्शन वगैरे करायचं असेल ते करेक्शन करण्याकरिता तो वर्ग अगोदर सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, मी आपल्या माहितीसाठी मी आपल्याला एक वर्ग सिलेक्ट करून दाखवणार आहे. आमची शाळा 1 ते 7 ची आहे. तर मित्रांनो, प्रत्येक शाळेमध्ये जेव्हा आपण प्रमोशन केलं तर शेवटचा जो वर्ग असतो त्या वर्गातील जे प्रमोशन आहे ते सरळ ते विद्यार्थी जे आहे ते ड्रॉप बॉक्स मध्ये जातात दुसऱ्या शाळेमधून ते इम्पोर्ट करण्यासाठी. परंतु मधले जे वर्ग आहे त्यातील विद्यार्थी आपण प्रमोशन करताना त्यांचं जे स्टेटस आहे सेम एज स्कूल असं करून त्यांचं प्रमोशन आपण केलेलं आहे. तर बघा, मी आता इथे एक इयत्ता सिलेक्ट करून घेतो मधली. तर इथे मी इयत्ता 6वी सिलेक्ट करतो. 6वी सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे जे सेक्शन आहे ते सिलेक्ट करावं लागणार आहे आणि इथे गोचं जे बटन आहे यावर आपण आता क्लिक करणार आहोत. तर बघा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आपण जे प्रमोशन केलेले आहे ते संपूर्ण विद्यार्थी अशा पद्धतीने दिसत आहे आणि इथे स्टेटस जे आहे ते डन म्हणून आहे, म्हणजे आपले हे प्रमोशन आपण केलेले आहे. तर मित्रांनो बघा, जे प्रमोशन करताना आपण माहिती भरलेली आहे, जसं
प्रोग्रेशन स्टेटस जे आहे, प्रमोटेड पास, त्यानंतर त्यांची टक्केवारी आपण टाकलेली होती, त्यांचे स्कूल अटेंडन्स जे दिवस होते ते टाकलेलं होतं. स्कूलिंग स्टेटस जे आहे मित्रांनो, स्टडिंग इन सेम स्कूल असं टाकलेलं होतं. शेवटच्या वर्गाचं लेफ्ट स्कूल विथ टीसी असं तिथे आपोआप येणार होतं. आणि इथे रिझन फॉर लिव्हिंग स्कूल हे वगैरे आपल्याला टाकण्याची गरज नव्हती इतर वर्गांसाठी. तर मित्रांनो इकडे जर आपण स्क्रोल केलं तर बघा, इथे आपल्याला आता 2 टॅब दिसत आहे नवीन. तर या अत्यंत महत्वाच्या टॅब असणार आहे. इथे बघा मित्रांनो, पहिली जी टॅब आहे ते आहे करेक्शन प्रोग्रेशन आणि दुसरी जी आहे करेक्शन स्कूलिंग. तर मित्रांनो आपल्याला प्रमोशन केल्यानंतर आता जर एखादी विद्यार्थी जर टीसी घेऊन वगैरे जात असेल तर आपल्याला तिथे करेक्शन करावं लागणार आहे करेक्शन स्कूलिंग मध्ये. आणि करेक्शन प्रोग्रेशन जे आहे त्यामध्ये आपल्याला हे जे आपण प्रमोशन केलेलं आहे यामध्ये जर काही चुका झालेल्या असतील तर त्या दुरुस्त करता येणार आहे. तर प्रत्यक्ष कशा दुरुस्त करायच्या ते मी आपल्याला दाखवणार आहे. तर बघा, या एका विद्यार्थ्याची माहिती मी आपल्याला दाखवणार आहे. तर इथे बघा, करेक्शन प्रोग्रेशन जे आहे यावर जर आपण क्लिक केलं तर इथे एक नवीन इंटरफेस आज आपल्या समोर येणार आहे मित्रांनो, अशा पद्धतीने. तर इथे आपल्याला ज्या विद्यार्थ्यांची माहिती आहे, जे काही भरलेली आहे आपण, ते इथे येणार आहे अशा पद्धतीने. तर इथे बघा, आपण प्रोग्रेशन स्टेटस जे आहे, प्रमोटेड पास अशा पद्धतीने केलेलं आहे. सेक्शन टू बी प्रमोटेड अशा पद्धतीने केलेलं आहे. तर इथे मित्रांनो आपल्याला त्याचे पर्सेंटेज जे आहे ते जर चुकलेले असतील तर ते आपल्याला तिथे टाकून घेता येणार आहे. त्यानंतर त्याचे जे दिवस आहे, जे उपस्थितीचे दिवस होते ते सुद्धा आपल्याला बदलवता येणार आहे. आणि ही सर्व माहिती आपल्याला बदलवल्यानंतर आपल्याला इथे अपडेटचे जे बटन असणार आहे यावर क्लिक करायचं आहे आणि ती माहिती तिथे बदलणार आहे. तर मित्रांनो हे जे असणार आहे हे प्रोग्रेशन, तर मित्रांनो ही जी माहिती असणार आहे हे जे प्रोग्रेशन केलेलं आहे आपण त्याचं करेक्शन असणार आहे, कशा पद्धतीने करायचं. तर बघा, इथे आपण प्रोग्रेशन मध्ये जे काही माहिती आहे ते तिथे एडिट होणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर आता आपण बघितलेलं आहे आणि ते आपल्याला करेक्ट करता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरं जे हे महत्वाचं असणार आहे, स्कूलिंग करेक्शन, हे अतिशय महत्वाचं असणार आहे. जर एखादा विद्यार्थी आपला जर टीसी घेऊन वगैरे जात असेल तर आपल्याला स्कूलिंग करेक्शन स्कूलिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, यावर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीचा एक इंटरफेस आपल्या समोर येणार आहे. इथे बघा, प्लीज इन्शुअर दॅट द स्टुडंट हॅज नॉट स्टडीड इन दिस स्कूल ड्युरिंग द करंट अकॅडमिक इयर. तर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे मित्रांनो, आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर मित्रांनो बघा, आपल्याला इथे सगळ्यात अगोदर अशा ज्या विद्यार्थ्याच्या टॅबच्या समोर आपण क्लिक केलेलं आहे त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती मित्रांनो या पद्धतीने इथे येणार आहे, अशा पद्धतीने. तर बघा, त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आलेली आहे आणि बाजूला आपल्याला प्लीज सिलेक्ट द रिझन रिमार्क फॉर स्कूलिंग स्टेटस करेक्शन. तर आपलं स्कूलिंग स्टेटस जे आपल्याला चेंज करायचं आहे ते त्याचं कारण काय आहे तिथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला हे जे करेक्शन आहे ते इथून करायचं आहे, याला आपल्याला टिक करायचं आहे. हे टिक केल्यानंतर रॉंग स्टेटस सिलेक्टेड ड्युरिंग स्टुडंट प्रोग्रेशन अशा पद्धतीचं ते असणार आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याला टिक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे टिक केलेलं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला सिलेक्ट रिझन फॉर लिव्हिंग हे जे आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर काही इथे ऑप्शन असणार आहे. तर या ऑप्शन पैकी जे योग्य ऑप्शन असणार आहे ते आपल्याला तिथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसं फॅमिली रिलोकेशन ट्रान्सफर म्हणजे स्थानांतर झालेलं आहे कुटुंबाचं, किंवा डिस्टन्स फ्रॉम रेसिडेंट, घरापासून खूप जास्त अंतर आहे. अवेलेबिलिटी ऑफ स्ट्रीम मीडियम सब्जेक्ट अशा पद्धतीचे असणार आहे. बेटर अकॅडमिक अपॉर्च्युनिटी, चांगल्या दुसऱ्या कोणत्या चांगल्या संधी असणार आहे, किंवा गव्हर्नमेंट प्रायव्हेट स्कूल ट्रान्सफर अशा पद्धतीचं असणार आहे, किंवा अदर अननोन रिझन अशा पद्धतीचं असणार आहे. तर मित्रांनो इथे आपल्याला एक रिझन घ्यावं लागणार आहे. जसं आता आपली संबंधित विद्यार्थी जर टीसी वगैरे घेऊन गेलेला असेल तर आपल्याला पहिला ऑप्शन घेता येणार आहे, किंवा अदर घेऊन सुद्धा आपल्याला ते काम करता येणार आहे. तर मित्रांनो मला हे करायचं नाही, मी आपल्याला माहितीसाठी सांगत आहे. तर मित्रांनो आपल्याकडे जर काही अशा समस्या आलेल्या असेल किंवा अशी काही अडचण आलेली असेल, आपले संपूर्ण प्रमोशन झाल्यानंतर एखादा विद्यार्थी जो आहे तो जर टीसी वगैरे घेऊन जात असेल तर आपल्याला अशा पद्धतीने तिथे जे स्कूलिंग करेक्शन आहे ते करावं लागणार आहे. तर ते कसं करायचं याची संपूर्ण माहिती मी आपल्याला सांगितलेली आहे. अत्यंत महत्वाची ही जी टॅब आहे ती सुरू झालेली आहे. इथून आपल्याला प्रोग्रेशनचं करेक्शन सुद्धा करता येणार आहे आणि स्कूलिंग करेक्शन म्हणजे तो विद्यार्थी टीसी वगैरे घेऊन गेलेला असेल तर ते सुद्धा करता येणार आहे. तर UDAS प्लस स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्वाची अपडेट मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. तर आपल्याला आपल्या शाळेमध्ये जर एखादा विद्यार्थी
मध्येच जर शाळा सोडून जात असेल, टीसी वगैरे घेऊन जात असेल, किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं प्रमोशन करताना माहिती चुकलेली असेल, तर ती कशी दुरुस्त करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आपण जाणून घेतली. जर मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर ते आपल्या लक्षात आलेलं असेल. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.